राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. संतोष अण्णा देशमुखांची हत्या होऊन जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे आणि आज पुन्हा एकदा 2 गोष्टींमुळे हे सगळं प्रकरण समोर येतं आहे. ते म्हणजे काल कोर्टरूममध्ये संतोष अण्णा देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष अण्णा देशमुखांची पत्नी यांना हा व्हिडिओ दाखवण्यात आला. यांना दाखवण्यात आला म्हणजे जजला हा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः त्या धनंजय देशमुखांनी त्यांच्या वहिनी म्हणजे संतोष अण्णा देशमुखांच्या पत्नीने हंबरडा फोडला आणि ते दृश्य इतकं भयानक होतं. अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र हळहळला. ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले होते आणि हा तर डायरेक्ट व्हिडिओ समोर आला आहे. मुळात हा प्रश्न असा आहे की जर व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओमधून तुम्हाला दिसतंय की हत्या कोणी केली, हत्या करवणारा कोण आहे, सगळे आरोपी सिद्ध आहेत. यांना तुम्हाला फासावरती चढवण्यासाठी किंवा एन्काउंटर करून ठोकून देण्यासाठी किती वेळ लागणार आहे. पण आपल्या कायद्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टींचा पॉज आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बदलणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी अजूनपर्यंत फरार आहे. 1 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. मोक्कासारखा त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि अशा आरोपीला 1 वर्षानंतर देखील जर पोलिसांना सापडत नसेल किंवा पाठबळ दिलं जात असेल तर सगळ्यात अगोदर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन या राज्यावरती उपकार केले पाहिजेत. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.